प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी तीव्र विरोध दर्शवत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर केलं आहे। हे निवेदन उपविभागीय अधिकारी वसमत यांच्या मार्फत देण्यात आलं असून महामार्ग तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटलं आहे की 2022 साली शक्तीपीठ महामार्गाची घोषणा करण्यात आली होती, मात्र या प्रकल्पाबाबत कोणताही सखोल तांत्रिक, आर्थिक, पर्यावरणीय किंवा वाहतूक अभ्यास करण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। सध्या नागपूर-रत्नागिरी महामार्ग अस्तित्वात असताना नव्या महामार्गाची गरज काय याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणीही करण्यात आली। प्रस्तावित महामार्ग हा अत्यंत सुपीक जमिनीवरून जाणार असल्याने शेकडो शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता आहे। अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल, तसेच अन्न उत्पादनावर परिणाम होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। तसेच कोणताही ट्रॅफिक डेन्सिटी अभ्यास न करता महामार्गाचं नियोजन करण्यात येत असल्याचा आरोप करत प्रकल्पाची व्यवहार्यता संशयास्पद असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं। जमीन संपादन, पर्यावरणीय परिणाम आणि सामाजिक विस्थापन या बाबींचाही सखोल अभ्यास व्हावा अशी मागणी करण्यात आली। संबंधित गावांच्या ग्रामसभांनी या महामार्गाला कुठलीही संमती दिलेली नाही, त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांच्या हिताचा विचार करून शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या निवेदनावर संदीप माटेगावकर, तानाजी भोसले, नवनाथ पाटील पुहे, गोरख चव्हाण, सीताराम जाधव, ऋषिकेश देशमुख, पुष्पक देशमुख आदींसह अनेक शेतकरी बांधव व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। नागेश चव्हाण, वसमत यांची रिपोर्ट। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.